हॅलो बडगुजर लीलाज. कालच्या एपिसोडमध्ये जो राखीने ड्रामा करायला लावलेला आहे हा लिटरली तर ती प्राजक्ता शुक्र असो किंवा सचिनजी असो की ह्यांना सांगितलं की हे असं करा, हे कॅमेऱ्याने दाखवलं. दुसरी गोष्ट, तिला झोपायचं होतं म्हणून ती ह्या टेबलच्या खाली जाऊन झोपलेली. आणि ऑफकोर्स हे तर बघा, सुरुवातीपासून जर काय असं असतं ना तर काय गोष्ट वेगळी होती. राखी आली, राखीने सचिन आणि सागर यांना दोघा जे तिच्याशी जे काय फ्लर्टिंग टाईप करतात आहे, हे आपल्यालाही समजते की एवढं 30 दिवसात आपण पण बघितलं की ते तसे नाही आहे. ते फक्त एंटरटेनमेंट करण्यासाठी म्हणा, हे फोर्सफुली केलं जातं आहे. ठीक आहे, पण ते काय इतकं पण म्हणजे ती कॉमेडी ठीक आहे, ती चांगली कॉमेडी आहे. बट जे पीठ फेकणं म्हणजे ठीक आहे, म्हणजे भलेही तिला माहिती आहे प्राजक्ता शुक्लेला की हे ती करणार आहे. अरे, पण ते जे जशा पद्धतीने तिने थोबड्यावर थोबड्यावर म्हणजे तोंडावर टाकलं यार लिटरली, हे तर चुकीचं होतं. म्हणजे अशा पद्धतीने तिने टाकलं ना, की नॉर्मल म्हणजे मला जरी माहिती असतं समजा, की हिने हे करणार आहे आणि तिने ज्या पद्धतीने केलं ते बघून कोणाचाही आक्रोश होईल. पण प्राजक्ता शुक्रेने तरीसुद्धा खूप ही गोष्ट खूप शांतपणे हँडल केली. आणि दुसरी गोष्ट, तिच्या मदतीला, तिच्या बाजूने उभे राहायला सचिन आणि सागर पण आले. आणि तंटा महाराज, तंटा महाराणी, तंटा क्वीन खूप चांगला होता तो टास्कच खूप सुंदर होता. यांचं ना बिग बॉसचं दरवेळी ना काहीतरी असतं. हे आता जसं ना हे 3 किल्ल्या, ह्या चावी, किल्ली जे आहे ना, आता प्रत्येक ठिकाणी ह्या खुर्च्यांच्या कव्हरवर सगळीकडे ना अशा हे एक काहीतरी ना सिम्बॉल आहे, की म्हणजे ना मला असं वाटतं की लास्ट मोमेंटला ना हे तर म्हणजे असं पण मोमेंटमध्ये असं कुठल्याही ह्याच्यात चेंज होतच राहतंय. बट अदरवाईज पण आहे ना, या चाव्यांचा काहीतरी आहे, ज्याच्यामुळे या चाव्यांमुळे ना गेम आहे ना पलटू शकतो. इथे राखी सावंत टेबलच्या खाली लपून अशी करते आणि फक्त आवाज आहे ना ह्याला, कारण सचिनला माहीतच नाही कोण आहे, काय आहे. तो बिचारा इकडे-तिकडे बघतोय, पण त्याला काही समजत नाही आहे कुठे आहे आणि कुठे आहे. हे इकडे ह्यांचं असं चालू होतं. अननेसेसरी केलं यार. मी तर बोलते प्राजक्ताने सरळ नाही बोलून द्यायला पाहिजे होते इथे, की तू कर, कशाला कर? नाही करायचं. नाही म्हणून द्यायला पाहिजे होतं तिने लिटरली. आणि राखी पण बघा हां, राखीने प्राजक्ताला विचारलं, कारण तिला माहिती आहे प्राजक्ता साधी आहे, की ती काय बोलणार नाही. का तिने तन्वी किंवा रुचिता किंवा अनुश्री यांच्यासोबत असं का नाही गेलं? का तिला त्यांच्याशी हे सगळे प्लॅन करायला नाही वाटले? रोशनला पकडलं तिने, सचिनला पकडलं, कारण ते पण शांत लोकं आहेत. का तिने हा तर तिचा मित्र आहे ना विशाल, त्याच्याबरोबर का नाही हा ॲक्ट परफॉर्म केला तिने, जर तिला एवढंच वाटत होतं तर? हे गलत आहे यार.